हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञाता आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 8th स्टँडर्डचा जो फर्स्ट चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबीज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. फर्स्ट चॅप्टर आहे आपला लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबीज. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजेच सजीवसृष्टी आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबीज. मायक्रोबीज म्हणजे सूक्ष्मजीव, ओके, जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत असे. त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचं वर्गीकरण. ओके, सो बघा, कॅन यू रिकॉल व्हॉट इज द हिरार्ची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? सजीवांच्या वर्गीकरणाचा हिरार्ची काय आहे, म्हणजे क्रमानुसार कोणकोणते सजीव आहेत. देन हू इन्व्हेंटेड बायोनॉमिकल सिस्टम ऑफ नॉमिनेक्लेचर? ओके, म्हणजे सजीवांना नाव देण्याची जी पद्धत आहे, द्विनाम पद्धत, ती कोणी शोधली. देन विच लेवल ऑफ हेरार्ची आर कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग द नेम ऑफ बिनॉमिनल नॉमिनेक्लेचर? द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणत्या पदानुसार ती क्रमवारी जी आहे ती विचारात घेतली जाते. ठीक आहे, फर्स्ट टर्म बघूया. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता आणि त्यांच्या वर्गीकरणाची गरज का पडते, त्यांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का पडते. ओके, लास्ट इयर वी लर्न्ड that all the living organisms on earth have adapted according to geographic regions, food, ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organism of same species too. म्हणजे लास्ट इयत्तेत, मागील इयत्तेत आपण हे पाहिलं होतं की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण आणि संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आपल्याला आढळते आणि अनुकूलन ते साधण्यासाठी एकाच जातीच्या सजीवात सुद्धा आपल्याला विविध असे बदल जे आहेत ते झालेले दिसतात. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. म्हणजे 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र यांचे मिळून 87 दशलक्ष जातीचे सजीव जे आहेत ते आढळून आले आणि एवढा मोठा नंबर्स, म्हणजे एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं पर्टिक्युलर गटात असं विभागणी होणं गरजेचं होतं. सजीवांतील साम्य म्हणजे सिमिलॅरिटी आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट जे आहेत ते करण्यात आले आहेत. Then this process was dividing living organism into groups and subgroups is called biological classification. आणि सजीवांचे हे जे गट आणि उपगट बनवण्याची जी काही प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, तिला जैविक वर्गीकरण असं म्हणतात, म्हणजेच बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. देन इथे बघा, आपल्याला कॉलममध्ये काय दिलं आहे, इन हिस्ट्री. कार्ल लिनियस in 1735 divided living world in two kingdoms, that is Vegetabilia and Animalia. ओके, म्हणजे इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभागले होते, एक वनस्पती आणि प्राणी, म्हणजेच व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमलिया. ओके, देन हेकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स. त्याच्यानंतर 1866 साली हेक्कल यांनी 3 सृष्टीत त्याचं वर्गीकरण केलं होतं. कोणत्या 3 सृष्टी आहेत, तर प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, म्हणजेच प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल, वनस्पती आणि प्राणी, याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं होतं. देन इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स. 1925 मध्ये 1925 मध्ये चॅटन यांनी 2 ग्रुप क्रिएट केले, प्रोक्रॅटिस अँड युक्रॅटिस. ओके, म्हणजे आदिकेंद्रिक आणि दृश्य केंद्रिक असे 2 ग्रुप त्यांनी क्रिएट केले होते. देन इन 1938 कोपलँड
divided living organism into 4 kingdoms. 1938 कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ठीक आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल, वनस्पती आणि प्राणी. देन रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी 1920 to 1980 1920 ते 1980 वॉज अन अमेरिकन इकोलॉजिस्ट. या सालापर्यंत ते कोण होते? अमेरिकन इकोलॉजिस्ट. ओके. आणि इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 5 ग्रुप्स. 1969 त्यांनी सजीवांचे 5 गटात विभागणी केली होती. फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर्ड फॉलोविंग क्रायटेरिया. आणि ह्या वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष जे आहेत ते विचारात घेतले. बघा ते कोणते आहेत. फर्स्ट, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, म्हणजे पेशीची जटिलता. आता याच्यामध्ये त्यांनी प्रोक्रॅटिक आणि युक्रॅटिक म्हणजे आदिकेंद्रिक आणि दृश्यकेंद्रिक असे 2 गट जे आहेत ते पाडले होते. देन कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांचा प्रकार. ओके. याच्यामध्ये त्यांनी युनिसेल्युलर अँड ऑर मल्टीसेल्युलर, एकपेशीय आणि बहुपेशीय. ओके. देन थर्ड वन, मोड ऑफ न्यूट्रिशन, पोषणाचा प्रकार कोणता आहे. प्लांट्स ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक. प्लांट्स वनस्पती ज्या आहेत त्या स्वयंपोषी आहेत, त्यांना प्रकाश संश्लेषण जे आहेत ते त्याच्या पद्धतीने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. देन फंगी इज सॅप्रोफेटिक, अब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. ओके. हे परपोषीय आहे, दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. मृतावशेषातून ते स्वतःचं अन्न जे आहे ते शोषून घेतात. देन ॲनिमल्स आर हेटरोट्रॉफिक अँड इंजेस्टिव्ह. ॲनिमल्स हे काय आहेत तर ते सुद्धा स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहेत. राईट. परपोषी आहेत आणि हे भक्षण करतात. ओके. परपोषी म्हणजे भक्षण करणे. देन फोर्थ, लाईफस्टाईल म्हणजे जीवन पद्धत. ओके. याच्यामध्ये प्लांट्स प्रोड्युसर्स आहेत. प्लांट वनस्पती जे आहेत ते कोण आहेत? ते उत्पादक आहेत. देन ॲनिमल्स कन्झ्युमर आहेत. प्राणी जे आहेत ते भक्षक आहेत. फंगी डिकम्पोजर आहे. फंगी काय करतं तर एखादा पदार्थ डिकम्पोज करतं, खराब करण्याचं काम करतं, विघटक करतं. ओके. देन फिलोजेनेटिक रिलेशनशिप. आता वर्गानुवांशिक संबंध जे आहेत ते कसे आहेत. प्रोक्रॅटिक टू इक्रॅटिक, याच्यात सुद्धा आदिकेंद्रिके ते दृश्यकेंद्रिके जे आहे इथपर्यंतचा हे जे रिलेशन आहे. देन युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, एकपेशीय ती बहुपेशीय, हे सगळे या वर्गात जातात. ओके. दॅट इज सायलोजेनेटिक रिलेशन. ओके. देन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता इथे आपल्याला एक चार्ट जो आहे तो दिला आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव. देन प्रोक्रॅटिक्स म्हणजे सजीवांचे 2 भागात वर्गीकरण केलं, प्रोक्रॅटिक आणि इक्रॅटिक. दॅट इज आदिकेंद्रिके आणि दृश्यकेंद्रिके. देन प्रोक्रॅटिक्समध्ये युनिसेल्युलर एकपेशीय, त्याच्यामध्ये किंगडम 1 दॅट इज मेनोरा. ओके. देन हिअर जे दृश्यकेंद्रिके आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 2 आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, एकपेशीय आणि बहुपेशीय. इथे प्रोटिस्टा. ओके. त्याच्यानंतर युनिसेल्युलरमध्ये प्रोटिस्टा, त्याच्यानंतर मल्टीसेल्युलरचे अगेन 3 पार्ट झाले, फंगी, प्लांटी आणि ॲनिमेलिया. ओके. फंगीमध्ये सेल वॉल्स म्हणजे पेशीभित्तिका, सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. इथे पेशीभित्तिका जी आहे ती तयार असते, ती आणि पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे असे हे फंगी. ओके. देन इन प्लांटी, सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. इथे पेशीभित्तिका असते आणि प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजेच वनस्पती. ओके. देन ॲनिमेलिया, नो सेल वॉल, इथे कोणतीही पेशीभित्तिका नसते. राईट. देन नेक्स्ट, ट्राय धिस. किंगडम 1 मेनोरा. ओके. ॲक्टिव्हिटी बघा काय दिले. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड or buttermilk on a clean glass side. Then dilute it with a little water.
Carefully keep a cover slip. Observe it under high power of compound microscope. What did you see? आता आपल्याला सांगितलं आहे एका स्वच्छ अशा काचेच्या पट्टीवर दही किंवा ताक याचा जो थेंब आहे तो तो सोडायचा आहे आणि त्यात थोडे पाणी मिसळून त्याचं ते मिक्स करायचे. त्यावर अलगद आच्छादन काच जी आहे ती ठेवायची आपल्याला आणि सूक्ष्मदर्शीखाली ती काचेची जी पट्टी आहे तिचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला काय दिसतं. ओके. Moving small rod like microbes are lactobacillia bacteria. यातील हालचाल करणारे अगदी लहान असे काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजेच काय लॅक्टोबॅसिलिया जीवाणू. ओके. ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आर ब्लू ग्रीन algae आर इन्क्लुडेड इन द किंगडम मेनोरा. म्हणजे मेनोरा या सृष्टीत सर्व प्रकारचे जीवाणू जे आहेत ते नीलरहित शैवालांचा समावेश जो आहे तो होतो निळ्या रंगाचा. ओके. देन याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथे इमेजमध्ये दिसतं आहे. इमेजमध्ये तुम्ही इथे पाहू शकता क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. त्याच्यानंतर सेकंड वन आहे ट्रेपोनेमा पॅलिटम. देन थर्ड वायब्रिओ कलॅरी. इथे आहे स्ट्रोप्टोकोपस न्यूमोनिया. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही बघू शकता दॅट इज स्टॅफायलोकॅस ऑरियस. नंतर इथे मिडलमध्ये आहे लेजिओनेला न्यूमोनी. त्याच्यानंतर इथे कॉर्नरला आपण बघू शकता राईट हँड साईडला सॅल्मोनेला टायफी. देन खाली क्लोस्ट्रिडियम बोटोलिनम. ओके. देन याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. म्हणजे सगळे जे सजीव आहेत ते एकपेशीय असतात. दे मे बी ऑट्रोट्रॉफिक ऑर हेट्रोट्रॉफिक. ते स्वयंपोषी असतात किंवा परपोषी असतात. दिस आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टंट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिल्स. म्हणजे हे आदिकेंद्रिके असून यात पटलबद्ध केंद्रक आणि पेशी अंगके हे नसतात. ओके. Then move to the next kingdom 2, that is protista. Okay. Again activity दिले. Prepare a temporary mount of 1 drop of pond water on a glass slide. Observe it under low power and high power of microscope. You will find some motile microbes with irregular shape. These are amoeba. आता एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब घ्या आणि काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीखाली त्याचं निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव जे आहेत ते आपल्याला हालचाल करताना दिसतील आणि हे सजीव म्हणजे कोण आहेत तर अमीबा आहेत. ओके. देन ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स बघा. प्रोटिस्टा आर सिंगल कॉल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध असं केंद्र असतं. Then they have pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. म्हणजे प्रचलनासाठी त्यात छद्मपाद असतात किंवा रोमके किंवा कशाभिका ज्या आहेत त्या असतात. Then heterotrophs, that is example Euglena, Volvox contained क्लोरोप्लास्ट. आता स्वयंपोषी म्हणजेच काय तर युग्लिना आहे, वल्वॅक्स आहे. या पेशीत हरित लवके जी आहेत ती असतात. आणि त्याच्यानंतर हेट्रोट्रॉप्स बघा काय आहेत म्हणजेच परपोषी काय आहेत बघा. एक्झाम्पल आहे अमीबा. देन पॅरामेशियम. अमीबा आणि पॅरामेशियम. ओके. आता इथे इमेजमध्ये अगेन तुम्ही पाहू शकता ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा. ओके. वल्वॉक्स दाखवला आहे आपल्याला इथे. त्याच्यानंतर पॅरामेशियम दाखवला आहे, युग्लेना दाखवला आहे, अमीबा दाखवला आहे. ठीक आहे. मूव टू द नेक्स्ट किंगडम 3, दॅट इज फंगी. आता
आपण फंगी पाहणार आहोत, कवके. ॲक्टिव्हिटी. Take a moist piece of bread or bhakri and keep it in a container with lid for 2 to 3 days. After 2 to 3 days, a fine cotton thread like tuft is found growing on surface of the bread. Prepare a temporary mound of few threads from this culture and observe it under the microscope. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा जो आहे तो थोडा ओलसर करा आणि एका डब्बीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर ती डब्बी उघडून पहा. त्या तुकड्यावर तुम्हाला कापसासारखे असे पांढरे तंतू जे आहेत ते वाढलेले दिसतील आणि यातील काही तंतू जे आहेत ते काचपट्टीवर तुम्हाला ठेवायचे आहेत आणि सूक्ष्मदर्शीखाली त्याचं निरीक्षण करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याला फंगी जी आहे ती दिलेली आहे आणि तिचे पार्ट जे आहेत ते सांगितलेले आहेत. देन इन्स्टिट्यूशनल वर्क. इन्स्टिट्यूशनचं काय काम आहे बघा. नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ व्हायरोलॉजी that is Pune is involved in research on viruses. This institute has been founded in 1952 under the jurisdiction of Indian Council of Medical Research. म्हणजे राष्ट्रीय विषाणू संस्था, व्हायरस म्हणजे काय तर विषाणू, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. ओके. देन कॅरेक्टरिस्टिक्स बघा फंगीचे. दिस आर नॉन ग्रीन इक्रॉटिक हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. कसे असतात ते? सुष्टित परपोषी, असंश्लेषी आणि दृश्य केंद्रिके या सजीवांचा याच्यामध्ये समावेश होतो. देन मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉफ्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे बहुसंख्य कवके जी आहेत ती मृतोपजीवी आहेत आणि कुजलेल्या कार्बन पदार्थांवर ते जगतात. ठीक आहे. देन थर्ड वन, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. त्यांची जी पेशीभित्तिका आहे ती कायटिन या शर्करेपासून जी आहे ती बनलेली आहे. देन सम फंगी आर थ्रेड लाईक द मेनी न्यूक्ली आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजे काही जे फंगी आहेत ते तंतुरूपी असून आतील पेशीद्रवकात असंख्य असे त्यांची केंद्रके असतात. ओके. एक्झाम्पल बेकर्स ईस्ट. एक्झाम्पल काय? बेकरीमध्ये जे ईस्ट वापरलं जातं पावासाठी. देन ॲस्परेजियस. ओके. ॲस्परेलिजियस म्हणजेच फंगीज ऑन कॉर्न. मक्याच्या कणसावर जी बुरशी असते ती. देन पेनिसिलियम अँड देन मशरूम्स दॅट इज भूछत्रे, मशरूम. Though many systems of classification are introduced after the Whitakers, his 5 kingdom system is widely accepted. विटकरानंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या आणि तरीही आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांचं जे वर्गीकरण आहे त्याला प्रमाण मानतात आणि ही जी पद्धत आहे ती यशस्वी झालेली आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ विटकर्स क्लासिफिकेशन. आता विटकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे गुण आणि दोष जे आहेत ते आपल्याला सांगायला सांगितलेत. बघा. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबीज. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव जे आहेत ते सर्वाधिक संख्येने आहेत आणि त्यामुळे ते पुढील प्रमाणे त्यांची विभागणी जी आहे ती केलेली आहे. बघा. मायक्रो ऑर्गॅनिझमचे दोन याच्यात वर्गीकरण केलं आहे. दॅट इज प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. ओके. म्हणजेच आदिकेंद्रिके आणि दृश्यकेंद्रिके. देन प्रोकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया येतात. देन इथे युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी. ठीक आहे. प्रोटिस्टा म्हणजे आदिजीव, फंगी आणि अल्गी शैवाले. ओके. देन इथे आपल्याला बघा काय सांगितलं आहे. विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोबीज रिमेंबर. आता त्यांची साईज जी आहे ती आपल्याला सांगितली आहे. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर्स. 1 मीटर म्हणजेच 10⁶ भाग मायक्रोमीटर्स. ओके. देन 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर्स. 1 मीटर
बरोबर 10⁹ नॅनोमीटर. ओके. त्याच्यानंतर खाली बघा, फर्स्ट वन आपल्याला दिलं आहे प्रोकॅरियोट्समधले बॅक्टेरिया जो आहे त्याच्याबद्दल. सो बॅक्टेरिया, ओके, याची साईज बघा, इथे बघा आपल्याला मायक्रोमीटरचं साईन दिलेलं आहे, दॅट इज यू आणि एम सारखं आहे, आणि नॅनोमीटरचं एन एम दिलं आहे. ठीक आहे, तर हे काय आहे, मायक्रोमीटर आहे. ओके. सो बॅक्टेरिया साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. ओके. युनिसेल्युलर independent parasitic organism. Sometimes many bacteria together form colonies. म्हणजे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते आणि काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन एकत्र वसाहत करून राहतात. ओके, बनवतात. सेकंड वन, बॅक्टेरियल सेल इज prokaryotic with cell wall but distinct nucleus or cell organelles are absent. म्हणजे जीवाणू पेशी आदिकेंद्रिके असतात पण पेशीत केंद्रक आणि पटलयुक्त अंगिके नसतात, पेशी भित्तिका असतात. ओके. देन थर्ड वन, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन. म्हणजेच प्रजनन जे होतं ते द्विखिंडी भवनाने होतं, म्हणजे एका पेशीचे 2 भाग होतात. ओके. Then in favorable conditions, bacteria grow vigorously and can double their number in 20 minutes. म्हणजे अनुकूल परिस्थितीत जीवाणू जे आहेत ते प्रचंड वेगाने वाढतात आणि 20 मिनिटात ते दुप्पट होतात. ओके, डबल होतात. इथे काही आपल्याला बॅक्टेरियाचे इमेजेस दाखवलेत, कशा प्रकारे त्यांचा जो आकार असतो ते आपल्याला दाखवलं. इथे बघू शकता तुम्ही. कोकस म्हणजे गोलाणू, देन कोको बॅसिलस म्हणजेच दंड गोल असतो ना, तशा प्रकारचा आकार आहे. देन बॅसिलस म्हणजेच दंडानुपूर्ण आकार आहे. देन वायब्रिओ दॅट इज कॉमा शेप, स्वल्पविराम च्या आकृतीत ते आहे. देन हिअर स्पिरिलम दॅट इज सर्पिलाकार, म्हणजे सापासारखा आकार आहे याचा. ओके. देन प्रोटोझोया, प्रोटोझोयाची साईज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर इतकी आहे. देन protozoans are found in soil, fresh water and sea water. Some are found in the body of other organism and are photosynthetic. म्हणजेच माती किंवा गोडं पाणी आणि समुद्रात हे प्रोटोझोआ जे आहेत ते आढळतात, तर काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात आणि रोगासुद्धा ते कारणीभूत ठरतात. ठीक आहे. These are unicellular organisms with eukaryotic cell. There is great variation in cell structure, organs of locomotion and modes of nutrition among protozoans. दृश्यकेंद्रिके जे असतात, दृश्यकेंद्रिके पेशी जे आहेत ते आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. ओके. आणि प्रोटोझोयांच्या पेशी रचना जी आहेत ती हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यांच्यात ती विविधता जी आहे त्यांची आढळते. देन फोर्थ वन, दिस ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. हे प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते, म्हणजेच 2 भाग पडतात एका पेशीचे. ठीक आहे. एक्झाम्पल अमिगा, देन पॅरामेसियम दॅट इज फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. हे अमिबा आणि पॅरामेशियम हे कसे आहेत, हे गढूळ पाण्यात आढळतात, ते स्वतंत्र जीवन जगतात. देन अँटामिबा हिस्टोलिटिका, अँटाबिमा हिस्टोलिटिका हे कसे आहेत, तर हे कॉजेस ॲमिबेसिस म्हणजेच अमांश होण्यास कारणीभूत आहेत. ओके. देन प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे मलेरिया, कॉज मलेरिया. ठीक आहे. हिवताप जो होतो तो या कारणामुळे होतो, या प्रोटोझोआमुळे होतो. देन युग्लिना कसे आहेत, ते ऑटोट्रॉफिक आहेत, म्हणजे स्वयंपोषी आहेत, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ओके. देन थर्ड वन, फंगीची साईज कशी आहे, तर अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. ओके. फंगीची साईज 10 ते 100 मायक्रोमीटर्स आहे. दिस आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ते कुजणारे पदार्थ आहेत फंगी म्हणजे, आणि वनस्पती प्राण्यांचे शरीर किंवा जे पदार्थ कुजतात अशा पदार्थांमध्ये कार्बनी पदार्थ या पदार्थांमध्ये फंगी जे आहेत ते आढळतात. ओके. दिस आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स.
सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर विजिबल विथ नेक आयज. दृश्यकेंद्रिके एकपेशीय सजीव आहेत ते. तर कवकाच्या काही जाती ज्या आहेत म्हणजेच फंगीच्या काही प्रकार जे आहेत ते आपल्या डोळ्यांनी सुद्धा दिसतात. ठीक आहे. किंवा दृश्यकेंद्रिके एकपेशीय म्हणजे काय, तर आपण त्यांना थ्रू मायक्रोस्कोप जे आहे ते आपण त्यांना पाहू शकतो. ओके. देन सेप्रोट्रॉफिक अब्झॉर्व देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे मृतजीवी असून कार्बनी पदार्थापासून ते आपलं अन्न शोषण करतात. देन दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. म्हणजे प्रजनन जे आहे ते लैंगिक पद्धतीने किंवा द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने ते होते. एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, देन कॅन्डिडा, मशरूम. ठीक आहे. ईस्ट, कॅन्डिडा आणि मशरूम हे एक्झाम्पल आहेत त्याचे. देन फोर्थ वन दॅट इज अल्गी म्हणजेच शैवाळे. आणि यांचा आकार जो आहे तो अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर्स टू 100 मायक्रोमीटर्स इतका असतो. दे आर एक्वाटिक, ते पाण्यात वाढतात. देन एक्रोटिक आहेत, ते युनिसेल्युलर आहेत. ॲट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स आहेत. दृश्यकेंद्रीय म्हणजे फक्त सूक्ष्मदर्शीतून ते दिसू शकतात. एकपेशीय आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वयंपोषी आहेत. देन फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण ते करतात. एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे कॉलेरा. देन क्लॅमिडोमोनस. ओके. एक्झाम्पल दिलेत क्लोरेला अँड क्लॅमिडोमोनस. देन व्हेरी फ्यू स्पेसीस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेक आयज. म्हणजे शैवालाच्या थोड्या प्रजाती या एकपेशीय आहेत, तर काही ज्या बाकीच्या आहेत त्या कशा आहेत, बहुपेशीय आहेत आणि त्या नुसत्या डोळ्यांनी दिसतात. ठीक आहे. देन फिफ्थ वन व्हायरस. ओके. व्हायरसची साईज किती आहे, अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर्स टू 100 नॅनोमीटर्स. इथे NM आहे. ओके. Generally, viruses are not considered as living organisms, or they are said to be organisms at the age of living and non-living. They are studied under microbiology. व्हायरस म्हणजे काय, विषाणू. ओके. विषाणूंना सामान्याला विषाणू जे आहेत ते सामान्यतः सजीव मानले जात नाहीत. ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत. ठीक आहे. पण याचा अभ्यास जो आहे तो अजूनही केला जातो. ओके. मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र जे आहे त्याच्यात याचा अभ्यास जो आहे तो केला जातो. देन फर्स्ट वन, viruses are extremely minute, that is they are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. विषाणू जे आहेत ते अति सूक्ष्म असतात, म्हणजेच ते 10 ते 100 पटीने लहान असतात जीवाणूपेक्षा. ठीक आहे. आणि म्हणून ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी जी आहेत तिनेच ते आपण पाहू शकतो. देन दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. ते स्वतंत्र कणाच्या स्वरूपात असतात. म्हणजेच ते विषाणू म्हणजेच DNA, ऑक्सिलोरायबो न्यूक्लिक आम्ल असं म्हणतात त्याला. ठीक आहे. किंवा RNA दॅट इज रायबो न्यूक्लिक आम्ल, याच्यापासून ते बनलेलं लांबलचक असं रेणू असतं. त्याला प्रथिनांचे असं आवरण असतं. ठीक आहे. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल, दॅट इज व्हायरस इज लॉंग न्यूक्लियस ऑफ DNA अँड RNA. ठीक आहे. कवर्ड बाय प्रोटीन कोट. ओके. Third one, viruses survive only in living plant or animal cells and produce their own proteins with the help of host cells and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cells. Viruses cause many diseases to plant and animals. वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीत ते राहू शकतात आणि या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने जे आहेत ते बनवितात व स्वतःच्या असंख्य अशा प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात आणि या मुक्त विषाणू जे आहेत ते पुन्हा नवीन पेशी ज्या आहेत त्यांना संसर्ग करतात.
ठीक आहे. विषाणूंमुळे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये सुद्धा विविध प्रकारचे रोग जे आहेत ते होतात. देन डू यू नो ह्युमन म्हणजेच मानव. ओके. पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV, एड्स व्हायरस एक्सेट्रा. मानव जो आहे त्याला कोणत्या प्रकारचे आजार जे आहेत ते होऊ शकतात, तर पोलिओ विषाणू जो आहे, पोलिओ व्हायरस जे आहे त्याच्यामुळे त्याला आजार होऊ शकतो. इन्फ्लुएन्झा व्हायरस जे आहेत त्याच्यामुळे, HIV, एड्सचा जो व्हायरस आहे त्याच्यामुळे आजार जो आहे तो होऊ शकतो. ठीक आहे. देन कॅटलमध्ये पिकोर्ना व्हायरस, ओके, पिकोर्ना विषाणू जो आहे तो असतो. देन प्लांट्समध्ये टोमॅटो विल्ट व्हायरस, वनस्पतीमध्ये टोमॅटोमध्ये विल्ट हा विषाणू जो असतो. टोबॅको मोझाईक व्हायरस हे व्हायरस जे आहेत ते प्लांट्समध्ये असू शकतात. देन बॅक्टेरिया, जीवाणू जे आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत, तर बॅक्टेरियोफेज व्हायरस अटॅक बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियोफाज जे आहेत ते हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. ओके. देन इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट पिक्चर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट मायक्रोबीज, प्रिपेअर अ चार्ट. विविध सूक्ष्म जीवांचे चित्र जे आहे ते आपल्याला काढायचे, त्यांची वैशिष्ट्ये याच्याबद्दल आपल्याला माहिती जी आहे ती त्याचा चार्ट जो आहे तो तयार करायचा आहे. ओके. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे तो इथेच संपलेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल, आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.